नमस्कार मंडळी, मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी चमचमीत आणि झणझणीत बिना वाटपाची भोगीची भाजी बनवणार आहोत. भोगीची भाजी ही मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते, म्हणून त्या दिवशी ही भोगीची भाजी केली जाते. त्याला भोगीची भाजी असे म्हणतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या वाटीच्या मापाने मी काही भाज्या मोजून मापून घेतल्या आहेत. इथे मी हरभरा अर्धी वाटी, मटर अर्धी वाटी, घेवडा अर्धी वाटी आणि छोटा गाजर आहे तो मी अर्धा घेतला आहे कापून. इथे मी पापडी अर्धी वाटी घेतली आहे. इथे घेवडा आणि पापडी कशी ओळखायची, तर घेवडा हा फुगीर असतो आणि त्यातील बिया देखील टपोरी असतात, आणि पापडी ही थोडी चपटी असते आणि त्यामधील बिया देखील चपट्या असतात. इथे मी पावटा देखील अर्धी वाटी घेतला आहे आणि इथे एक छोटा बटाटा कापून घेतला आहे. तसेच अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते मी गरम पाण्यामध्ये भिजत घातले आहेत. एक वांगं घेऊन त्याचे छोटे काप करून पाण्यामध्ये ठेवले आहेत, कारण की वांगे काळी पडू नयेत म्हणून. आणि सुपारी एवढा गूळ घेतला आहे. इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झाल्यानंतर इथे मी 2 चमचे पांढरे तीळ भाजून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटे हे तीळ चांगले भाजून घेऊया. तीळ भाजत असतानाच आपल्याला इथे 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा खीस सुद्धा या तिळाबरोबरच भाजून घ्यायचा आहे. छान असा सोनेरी रंगावर भाजून घेऊया. आता पाहू शकता तुम्ही, तीळ आणि खोबऱ्याचा रंग बदलला आहे. आता आपण तीळ आणि खोबरं एका डिशमध्ये काढून घेऊया. तीळ आणि खोबरं आपल्याला मंद ते मध्यम आचेवरच भाजून घ्यायचं आहे. आता हे तीळ आणि खोबरं आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करूया. याच कढईमध्ये मी 3 मोठे चमचे तेल घेतलं आहे. आता सुरुवातीला या तेलामध्ये 1 चमचा पांढरे तीळ टाकून आपण परतून घेऊया. त्यानंतर इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेऊन बारीक चिरून घेतले. हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला तेलामध्ये टाकून परतायचा आहे. आता या कांद्याचा छान रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा बघू शकता, छान असा सोनेरी रंग आला आहे कांद्याला. आता यावेळी आपल्याला एक छोटा टोमॅटो चांगला पिकलेला बारीक चिरून घ्यायचा आहे, तो यामध्ये टाकायचा आहे. आता टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान शिजले की छान आहे इथे पेस्ट तयार होईल. म्हणजे आपल्याला दुसरा कोणताही मसाला यामध्ये टाकण्याची गरज नाही आहे. आता कढईवर झाकण ठेवून आपण मंद आचेवर 5 मिनिटे हे शिजवून घेणार आहोत. आता झाकण काढल्यानंतर यामध्ये आपण 1 मोठा चमचा काश्मीरी चिली पावडर टाकणार आहोत आणि छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मी इथे धना पावडर घेतली आहे. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला. हे सर्व कोरडे मसाले आपल्याला आता परतून घ्यायचे आहेत. मंद आचेवरच आपल्याला हे मसाले परतायचे आहेत, नाहीतर मग सर्व मसाल्याला जळाल्यासारखा वास येईल आणि खाताना करपल्यासारखी चव येईल. हे आपण तीळ आणि खोबरं भाजून घेतलं होतं ना, त्याची पावडर करून घेतली मिक्सरमध्ये. ती आपल्याला आता यामध्ये टाकून परतायची आहे. आता सुरुवातीला आपण इथे बटाटा, हरभरा, पावटा, मटर, शेंगदाणे हे सर्व टाकून या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. कारण या भाज्या शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपण या मसाल्यामध्ये या भाज्या परतून घेणार आहोत आणि वाफेवरच थोडा वेळ
शिजवून घेणार आहोत. आता मधोमध थोडी जागा करून यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून या आलं लसूणची पेस्ट परतून घेऊया. यामधला थोडा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला अर्धा मिनिटभर आलं लसूणची पेस्ट परतून घ्यायची आहे. त्यानंतर या आलं लसूणच्या पेस्टमध्ये ही सर्व भाजी मिक्स करून घ्यायची आहे. आता आपण झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटे ही भाजी शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर भाजी परतूया. आता राहिलेल्या भाज्या आपल्याला यामध्ये ॲड करायच्या आहेत. तसेच गूळ देखील आत्ताच आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आता या भाज्या यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण या भाजीमध्ये आपल्याला आवश्यक असेल तेवढेच यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. त्यामुळे मग भाजीचा रंग हा तसाच राहतो, छान भाजीला रंग येतो. त्यामुळे यामध्ये गरम पाणी आपल्याला ओतायचं आहे. मी इथे 1 ग्लास गरम पाणी ओतलं. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे. इथे मी किचन किंग मसाला टाकला आहे. तुम्ही कोणताही गरम मसाला भाजीमध्ये ॲड करू शकता. आता आपण कढईवर झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिटे मध्यम आचेवर आपल्याला छान उकळी येईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे. आता पाहू शकता आपली ती भाजी छान शिजली आहे. वरून आपल्याला पांढरे तीळ आणि कोथिंबीर टाकायची आहे. तुम्हाला जर या भाजीमध्ये वांगं नको असेल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. इथे आपली बिना वाटपाची चमचमीत अशी भाजी तयार आहे. ही भाजी तीळ घातलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर देखील खाऊ शकतो. खूप छान लागते चवीला. अप्रतिम चवीची इथे भाजी आपली तयार आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करा. तसेच तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपीज घेऊन येईन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल. धन्यवाद.